मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीस सरकारची इच्छाशक्ती नाही आणि जर स्थिती अशीच राहिली आणि मराठा समाजाचं आंदोलन अधिक तीव्र झालं तर त्याची जबाबदारी फक्त सरकारची असेल असा इशारा काँग्रेस नेते नारायण राणेंनी दिलाय। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात मोर्चे निघतात, पण त्याबद्दल सरकार गंभीर नाही असाही आरोप नारायण राणे यांनी केलाय। सामनातील व्यंगचित्रानंतर राजकीय स्वार्थापोटी उद्धव ठाकरेंनी माफी मागितली असा दावा करायला सुद्धा राणे विसरले नाहीयेत। शिवाय राज ठाकरेंचा पक्ष उगवताच मावळलेला आहे, त्यांनी या विषयात लक्ष घालू नये अशी बोचरी टीका राणेंनी राज ठाकरे यांच्यावरही केली आहे। मराठा समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती पूर्ण झाली नाही आणि हे मोर्चे जर का तीव्र स्वरूपात निघू लागले तर यासाठी सरकार जबाबदार असेल असं नारायण राणे म्हणतात। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय म्हणणं आहे या सगळ्या घडामोडींवरती नारायण राणे यांचं? ज्ञानाला ज्या पद्धतीने आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून मराठा मोर्चा संदर्भात ठिकठिकाणी वेगवेगळी प्रतिक्रिया होत आहे। सोबतच सामनानी जे व्यंगचित्र प्रसारित केलं होतं यावर उद्धव ठाकरे यांना माफी मागावी लागली होती। राज ठाकरेंनी आरक्षण न ठेवता सगळं आरक्षण जे आहे हे आर्थिक निकषावरती आरक्षण असावं आणि यासाठी पंतप्रधानांना बोलण्याची भाषा केली होती। या सगळ्याचा समाचार आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नारायण राणे यांनी घेतला आणि या दरम्यान बोलताना त्यांनी असं म्हटलं की सरकार, एकंदरीत सरकार असो शिवसेना असो की सरकारमध्ये सहभागी कुठलेही नेते असो हे उदासीन मराठा आरक्षणाबाबत आहे कुठलीही पावलं उचलली नाही। अधिवेशन घेण्याची भाषा करतायत, मात्र अधिवेशनापूर्वी जो मसूदा तयार करावा लागतो, जो विचार करावा लागतो, यासाठी तज्ञाची कुठलीही टीम तयार करण्यात आली नाही। त्यामुळे सरकार उदासीन आहे आणि जर येत्या काळात सरकारने योग्य पावलं उचलली नाही तर 10-10 लाखाचे मोर्चे निघत आहेत, मूक मोर्चे आहेत। मात्र हे जर मूक मोर्चे आणखी तीव्र झाले तर याला सरकार जबाबदार असेल, देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार असेल। सोबतच फडणवीस आणि विनोद तावडे या दोन मंत्र्यांनी मसुदा पुन्हा एकदा नीट वाचावा आणि आरक्षण टिकेल या सगळ्या संदर्भात प्रयत्न करावे, अन्यथा एक मराठा आरक्षणाच्या मोर्चाचं तीव्र स्वरूप महाराष्ट्रात बघायला मिळेल असं नारायण राणे यांनी म्हटलं। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल।